इकडे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण करत होते। गेल्या 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं। त्यांच्या उपोषणाची दखल घेत आज राज्य सरकारच्या वतीनं त्यांची समजूत काढण्यात आली। भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार प्रकाश सोळंकेच्या भेटीनंतर जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलंय। मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा आज निर्णय घेतला। जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 4 मागण्या सरकारनं मान्य केल्या। दरम्यान 5 दिवसांनी उपोषणाला स्थगिती दिल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू केले। त्यांची शुगर लेवल आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे डॉक्टरांनी उपचार सुरू केले। आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय, बंद करत नाही। हे आंदोलन आपण स्थगित करतोय। हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये सांस्कृतिक मंडळात ठेवा। तुम्हाला इथं ते सभामंडप करायचं। आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोरासमोरच लढायची तयारी ठेवायची। आता यांच्याकडे तर जे आक्षेप आलेत, हरकती आल्यात, त्याची त्यांना काहीतरी बघायचे, वाचायला मध्ये निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता, त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत। तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्यात करतोच म्हणलेत, बरोबर करणार। ओके, म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो मी, तुम्हाला काय करायचं। पण मुंबईत व्यवहाराला जाताना असं तसं नाही जायचं बरं का। निवेदन वापस नाही, मीच येत नाही आता, जाऊन तिकडे मी बी का करलो, आता वापस नाही यायचं। आणि मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केल्यावर याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। आपण पाहूया। मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे। आम्ही तो प्रयत्न करतोय। ज्या ज्या मागण्या यापुढे देखील कायद्याच्या चौकटीतल्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू। आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत। त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळेल। आणि जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केल्यावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाची खिल्ली उडवलेली आहे। त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। कुणाच्या तरी आर्थिक तरक्की करण्यासाठी आरक्षणाचं प्रावधान या देशभरामध्ये नाही, संविधानाला तसं अपेक्षित नाही। या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट कळालेली आहे की जरांगे नावाच्या माणसाच्या उपोषणाचा पोपट आज रोजी इथं मेलेला आहे।